नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. हा रस्ता त्या ठिकाणी जातो जिथून आजपर्यंत योद्धे महायोद्धे राजे महाराजे सुद्धा जिवंत नाही परतले. कोण होता तो राजकुमार? तो राजकुमार स्वतःला अलकापुरीचा युवराज म्हणवत होता. जर भानुप्रतापला वनराज्य वास्तविकतेविषयी कळलं महाराणी, तर मोठा अनर्थ होईल. जेव्हा मी चंद्रमुखीच्या राज्यातून ते फूल आणेन तेव्हा पिताश्रींना पुन्हा दृष्टी प्राप्त होईल आणि ईश्वराची इच्छा असेल तर आपल्या सगळ्यांचं पुनर्मिलनही होईल. मी प्रतापला याच रस्त्याने जाताना पाहिलं होतं. भानुदादा? हो, कदाचित चंद्रमुखीचं पूल प्राप्त करण्यासाठी तो याच रस्त्याने गेला असेल. यामध्ये रूपनगर राज्याच्या सीमामध्ये प्रवेश करण्याच्या ज्या रेखा दर्शवल्या आहेत त्याच दिशेने तर आपण चाललोय. आम्हाला तर केवळ इतकं सांग की काय हा मार्ग रूपनगराच्या दिशेने जातो? नाही अन्नदाता, तुम्ही विरुद्ध दिशेने प्रवास करताय. कुणा दूर देशाचा आणखी एक युवराज आपल्या राज्याच्या सीमेजवळ आला आहे आणि आपल्या राज्याच्या सीमेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे राजकुमारी अजूनही या भ्रमामध्ये आहे की कुण्या दुसऱ्या देशाचा राजकुमार येऊन त्यांना वरमाला घालेल. परंतु हे आजपर्यंत आम्हाला नाही समजले की आमच्या राज्यात प्रवेश करण्यापूर्वी सगळे राजकुमार कुठे गायब होतात. परंतु आम्हाला राजकुमारी सोबतच रूपनगरवरही आपला अधिकार गाजवायचा आहे. जर तुम्ही रागवणार नसाल तर एक गोष्ट बोलू युवराज. बोल, परंतु जर अपशकुनाची एखादी गोष्ट बोललास तर आम्ही स्वतःला थांबवू नाही शकणार. काय झालं? तो काही बोलणार होतास ना? गप्प का झालास? आमचा एक एक क्षण बहुमूल्य आहे. लवकर बोल. मला म्हणायचं होतं युवराज की तुम्ही खूप थकलाय. जर काही वेळ विश्राम केला असता तर तुमचा थकवाही गेला असता आणि रात्रीच्या वेळी जंगली जनावरांचं संकटही टळलं असतं. संकट? तू एक सारखा आम्हाला जंगली जनावरांची भीती दाखवून निर्बल का बनवू इच्छितोयस? अरे युवराज भानुप्रताप कोणत्या जंगली जनावराला नाही घाबरत आणि जोरावर आम्ही यमराजाला सुद्धा नाही घाबरत. जर आम्ही गर्जना केली तर हे सर्व जंगल रिकामं होऊन जाईल. क्षमा असावी युवराज, चूक झाली. आम्ही पाहतोय तू खूप चुका करतोय जोरावर. तू आमचा उपसेनापती आहेस. तुझ्या तोंडी हे भित्रेपणाचे शब्द शोभून दिसत नाहीत. जर आता तू एखादी चूक केलीस ना तर चंद्रमुखीच्या राज्याऐवजी आम्ही तुला नरकाच्या राज्यात पाठवू. क्षमा करा युवराज, क्षमा करा. आता तू टोकलंच आहेस तर आम्ही कोणत्या अपशकुनाला आमंत्रण नाही देणार. आम्ही इथेच विश्रांती घेऊ. जशी आज्ञा युवराज, आपण इथेच विश्राम करतोय. का? भित्र्याप्रमाणे जेव्हा पाहावं तेव्हा विश्रांती घ्यायची असते. आम्ही इथे विश्रांती घेऊ आणि तू पुढे जाऊन माहिती काढशील की हाच मार्ग चंद्रमुखीच्या राज्याकडे जातोय की आम्ही पुन्हा कोणत्या भूलभुलैयामध्ये अडकलोय. जशी आज्ञा युवराज, आम्ही आत्ता जाऊन माहिती काढू. आणि ऐक, आमच्या विश्रांतीत कोणतीही बाधा येता कामा नये. उद्याचा सूर्योदय होताच आम्ही चंद्रमुखीच्या राज्याच्या दिशेने कूच करू.
जशी आज्ञा युवराज. जा. तुमची आज्ञा शिरसावंद्य. झोरावर. युवराज, तुम्ही इथे? हो झोरावर, तुम्हा लोकांच्या जाण्यानंतर आम्हाला वाटलं की विश्रांती व्यर्थ आहे. आम्हाला आपल्या लक्ष्याच्या दिशेने प्रस्थान करायला हवं. योग्य केलात युवराज, योग्य केलात. तसंही जंगलात विश्राम करण्याने काय लाभ होणार? असं, परंतु काही क्षणांपूर्वी तर तू आम्हाला विश्रांती घ्यायला सांगत होतास आणि इतक्या लवकर बदललास तू. आम्हाला खात्री आहे की मागच्या जन्मी तू नक्कीच सरड्याचा जन्म घेतला असशील. हो युवराज, परंतु या जन्मात तुमचा सेवक आहे. आम्हाला वाटतंय की आम्ही चंद्रमुखीच्या राज्याच्या दिशेने योग्य प्रस्थान ठेवलंय. तुला काय वाटतंय? जर तुम्ही म्हणत असाल तर योग्यच मार्ग असणार. रस्ता एक वेळ चुकीचं भलेही असू शकेल, परंतु आपण चुकीचे असू शकत नाही अन्नदाता. शाबाश झोरावर, आज जीवनात पहिल्यांदा तू बुद्धिमत्ता दाखवली आहेस. तू आमचा सर्वात अधिक विश्वासू सेवक आहेस आणि हळूहळू बुद्धिमान होत चाललायस. धन्यवाद युवराज. तुमच्या मुखातून प्रशंसेची वाणी ऐकून माझं हृदय सद्गदित झालंय. तुमच्या मुखातून प्रशंसा ऐकून माझा उत्साह आणखी वाढला. जरी आता या जंगलातील भूलभुलैयात मृत्यूचं साक्षात दर्शन जरी झालं ना, तरीही आम्हाला राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्यात प्रवेश करण्यापासून कुणी नाही थांबू शकत. वाह, तुझ्या अशा साहसाच्या बोलण्याने आम्ही प्रसन्न झालो आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आजची रात्र तू राजकुमारी चंद्रमुखीला राजकुमारी नाही म्हणणार. जशी आज्ञा युवराज, परंतु तेही सांगा की काय म्हणून संबोधित करू? महाराणी चंद्रमुखी. महाराणी चंद्रमुखी? परंतु त्या तर अजूनही कुमारिका आहेत. महाराणी चंद्रमुखी, मी काही समजलो नाही. रूपनगर राज्यात पोहोचताच आम्ही चंद्रमुखींना आपल्या पत्नी बनवू आणि त्यानंतर जेव्हा आम्ही अलकापुरीला पोहोचू तेव्हा आमचे पिता श्री प्रताप सिंग स्वतः आम्हाला महाराज बनवतील. समजलो मी युवराज, अगदी सर्व काही समजलो. परंतु माझ्या हृदयात एक प्रश्न उठतोय. जर तुम्ही चुकीचं समजणार नसाल तर बोल. महाराज स्वतः जिवंत असताना तुम्हाला राजा कसा काय घोषित करतील? वा जोरावर, तो पुन्हा एकदा बुद्धिमान प्रश्न विचारला आहेस. परंतु याचं उत्तर खूप भयंकर आणि भीतीदायक आहे. ऐकायचंय? युवराज,
माझ्यात कुठे एवढी शक्ती आहे की मी तुमचं बोलणं न ऐकण्याचं धाडस करू शकेन. मीच काय, परंतु या जगात कोणीही इतका बलशाली नाहीये जो तुमचा आदेश धुडकावून लावू शकेल. वा झोरावर, आता तुला आमच्या उपसेनापतीच्या पदावरून कोणीच नाही हटवू शकत. धन्यवाद युवराज. तर ऐक, जेव्हा आम्ही चंद्रमुखीला घेऊन अलकापुरीला जाऊ तेव्हा तिथली प्रजा आमचं भव्य स्वागत करेल आणि स्वयं त्या दृष्टीहीन राजाला सिंहासनावरून काढून आम्हाला राजा घोषित करेल. उत्तम, अतिउत्तम युवराज. परंतु जर प्रजेने नाही ऐकलं तर? मग आम्ही स्वतः त्या दृष्टीहीन राजाला राजगादीवरून हटवून टाकू आणि यमराजांकडे पाठवून देऊ. वा युवराज वा, तुमची बुद्धी तर इतकी तीव्र आहे जसं की तुमचं सुंदर मुखकमल. सुंदरता आणि बुद्धिमत्तेचा एवढा अद्भुत संगम मी याआधी कधीच नाही पाहिलं. झोरावर, तुझे हे प्रशंसेने भरलेले शब्द ऐकून आम्ही प्रसन्न झालो. आमचा सर्व थकवा दूर झाला आहे. अलकापुरीला पोहोचताच आम्ही तुला 100 एकर जमीन भेट म्हणून देऊन टाकू. धन्यवाद युवराज, धन्यवाद. ईश्वर तुम्हाला फक्त अलकापुरीचाच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचा अजर अमर अधिपती राजा बनवो. सेवकाची हीच प्रार्थना आहे. असंच होईल. जेव्हा आम्ही चंद्रमुखींना आपली पत्नी बनवू तेव्हा अलकापुरी आणि रूपनगर दोन्ही राज्यांचे महाराज बनू. परंतु याआधी आम्ही केवळ चंद्रमुखींच्या राज्याच्या दिशेने प्रस्थान करू आणि मागे वळून नाही पाहणार. चला. वनराज, वनराज, कस्तुरी, तू इथे? तू इथे? हो युवराज, तुम्ही गेल्यानंतर मला वाटलं की तुम्ही कुठल्या संकटात तर नाही अडकलात ना, म्हणून चंद्रमुखीचं राज्य रूपनगरात जाण्यासाठी मीही तुमच्या मागे मागे आले. तू इथे यायला नको होतस. हे जंगल खूप भयंकर आहे. काय तू बाबांना विचारलंस इकडे येण्याआधी? नाही. नाही? इतका मोठा निर्णय घेण्याआधी तू हा विचार नाही केलास? बाबा तू घरी नाहीयेस पाहून किती घाबरतील, किती चिंता वाटेल त्यांना. मला माहितीये की बाबा मला न पाहून खूप दुःखी होतील, पण मी काय करू? जर मी बाबांना विचारलं असतं तर त्यांनी या जंगलात यायला मला कधीच अनुमती दिली नसती. तू या क्षणी इथून निघून जा. या जंगलात तू सुरक्षित नाहीयेस. हा मार्ग खूप भयानक आणि मायावी आहे. इथे पावला पावलावर धोका आहे. तू लवकर घरी जा. काय व्हायचंय ते होऊ देत, पण मी तर तुमच्या सोबतच येणार. नाही, तू माझ्या बरोबर येणार नाहीस. अजूनही वेळ गेली नाहीये. आपण जंगलात खूप आत नाही शिरलोय. तुला विनंती करतो कस्तुरी, तू इथूनच परत जा. आणि जर मी नाही गेले तर मी तुला इथेच सोडून निघून जाईन. काय? मला नव्हतं माहित की तुम्ही इतके कठोर असू शकता. जर तुम्ही गेल्यानंतर मला इथे एकटं पाहून कोणी माझं बरं वाईट केलं तर तुम्हाला दुःख नाही होणार? होईल, खूप दुःख होईल. परंतु सर्वात जास्त तेव्हा होईल जेव्हा मी तुला आपल्या सोबत घेऊन जाईन. पुढे जाऊन हे जंगल आणखीनच भयंकर आणि मायावी होईल आणि माहित नाही मी तुझी रक्षा करू शकेन की नाही. तू मला माझ्या ध्येयापासून दूर नेऊ नकोस. युवराज, जर तुम्हाला जायचंच आहे तर मी नाही अडवणार. परंतु तुम्ही ज्या दिशेने जात आहात ती चुकीची आहे. काय? रूपनगरचं राज्य पुढून उजव्या बाजूला आहे. तुम्ही जा, ईश्वर तुमची रक्षा करेल. ठीक आहे, मी निघतो. तू आपली काळजी घे. ठीक आहे. यावेळी युवराज माझ्या जाळ्यात अडकण्यापासून पुन्हा एकदा वाचला. परंतु निशाचरीपासून वाचणं असंभव आहे, कारण या जंगलामध्ये तेच होतं
जे मला हवं असतं. युवराज, कोण आहात तुम्ही ब्रह्मांड सुंदरी? मी चंद्रमुखी. वर्षांपासून तुमचीच प्रतीक्षा करत होते. युवराज, तुम्ही माझा हात हाती घ्या आणि राजमहालात चला. तुमचं स्थान या वनांमध्ये नाहीये, माझ्या हृदय मंदिरात आहे. स्वामी, चंद्रमुखी, आमच्या राजकुमारी चंद्रमुखी. सरकार ते पहा, तो मनुष्य मृत झालाय. सरकार, खूपच मोठं शव आहे. कदाचित काही खाता खाता नरकवासी झाला असेल. धुवा धुवा. आम्ही नीट परीक्षा करूनच उत्तर देऊ शकतो. आमच्या अनुमानानुसार हा तोच युवराज आहे ज्याची सूचना मिळाली होती. परंतु हे जाणून घ्यायला हवं की हा जिवंत आहे की मृत्युमुखी पडलाय. याची माहिती तर आम्ही काढू. सरकार, तुम्ही इथेच थांबा, आम्ही आताच तपासून येतो. हा, नाही, मी काय सांगतो ऐक. जर हा जिवंत असेल तर त्याला समाप्त करून टाका, आणि जर मृत झालेला असेल तर मला बोलवा. जा. धुवा धुवा. मंगू, याचं हृदय सुरू आहे का बघायला हवं ना. याच्या डाव्या बाजूची नाडी तर बंद आहे. आता तू बघ. चंगू, याची उजव्या बाजूची नाडी तर चालू आहे. याचा अर्थ हा की हा अर्धा जिवंत आणि अर्धा मेलेला आहे. हो. सरकार, सरकार, तो युवराज गाढ झोपेत आहे. कदाचित तो कोणीतरी महाबली आहे. धुवा धुवा. हा तर मृत व्हायला हवा. खबरदार, आमच्या समोर कुणाला महाबली म्हणायचं साहस केलं तर तुम्हा दोघांना चंद्रमुखीच्या महालाच्या अंगणात जिवंत पुरून टाकेन. महाबली फक्त आम्ही आहोत, फक्त आम्ही. धुवा धुवा. कोण आहोत आम्ही? महाबली. अरे नशिबाचे शत्रू, मान ताट ठेवून बोलू नका. मान खाली करा आणि त्याला उठवा आणि त्याला विचारा की तो कोणत्या उद्देशाने इथे आलाय. जावा. सशी आज्ञा. सरकार, नाक दाबू याचं की याच्यावर उडी मारू? उडी मार, उडी मार, उडी मारा. ए, चंद्रमुखी! ए, कोण आहे? कोण आहे? ए, झाडाच्या मागे काय लपतोयस भित्र्या? जर हिम्मत असेल तर युवराज भानुप्रताप सिंगचा सामना कर. धुवा धुवा. तू मरायला हवा. इथून परत जा युवराज. आम्हाला भित्रा समजायचा प्रयत्न करू नकोस. आमची इच्छा नाहीये की आम्ही दूर देशातून आलेल्या अतिथीचं रक्त सांडावं. कोण कुणाचं रक्त सांडेल हे तर रणभूमीवरच कळेल ना. सामना कर. धुवा धुवा. तू मरायला हवा. हे बघ युवराज, आम्हाला क्रोधित नको करूस.
तुझं आव्हान ऐकून आमचे बाहू तुझ्याशी 2 हात करायला फुरफुरत आहेत. इथून परत जा, परत, नाही तर पुन्हा कधीही परत जिवंत जाऊ शकणार नाहीस. जा इथून. युवराज भानू प्रताप सिंग रणभूमीवर शत्रूची ललकारी ऐकून त्याला प्रत्युत्तर देऊनच परत फिरतो. आता आम्ही तुझं धडा वेगळं केलेलं शीर घेऊनच इथून जाऊ. जर असंच आहे तर काही हरकत नाही. आम्हीच परत जातो. आमची अशी इच्छा नाहीये की अतिथीला मृत्यूदंड देऊन आम्ही नरकात जावं. ठीक आहे, ठीक आहे चंगू मंगू. ठीक आहे ठीक आहे. आम्ही येतो. चला, 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 चला. बावळट, माझा घोडा. ए चोरांनो, हं? महाराणी, महाराणी. प्रणाम महाराणी. सुखी रहा. अगं चंदा, तू सकाळी सकाळी इथे काय करतेस? मी तर नेहमीप्रमाणे जंगलात लाकडं आणायला चालले होते. परंतु परंतु तुम्ही इथे कशा? मी मंदिरात जात होते. मंदिरात? आणि तेही या दिशेने? हो. का? तुला आश्चर्य का वाटलं? आश्चर्याचीच तर गोष्ट आहे महाराणी. आपल्या गावात कुलदेवीचं मंदिर पूर्व दिशेला आहे आणि तुम्ही पश्चिमेला चाललाय. अगं हो चंदा, ते कुलदेवीचं नामस्मरण करत इकडे कधी आले कळलंच नाही. आता तू लवकर जा, नाहीतर जंगलातून लाकडं कोणी दुसरंच घेऊन जाईल. हं, ठीक आहे. हं, जाता जाता एक गोष्ट सांगितली तर तुमची खूप कृपा होईल. काय? खूप दिवसांपासून युवराज दिसले नाहीत. ते ठीक तर आहेत ना? वनराज अगदी ठीक आहे. अच्छा चंदा, आता मी निघते, नाहीतर आरतीची वेळ टळून जाईल. हा बरं महाराणी. मी वनराजची कुशलता जाणून घ्यायला देवधर बाबांकडे चालले. मला चंदालाही खोटं सांगावं लागलं. हे कुलदेवी, मला क्षमा कर. हे ईश्वरा, साऱ्या जगताचा रक्षण करता तूच आहेस. सर्वांचं कल्याण कर, सर्वांना सुखात ठेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महाराणी प्रणाम. प्रणाम बाबा. आपण खूप चिंतित दिसताय महाराणी. सर्व कुशलमंगल तर आहे ना? ज्या आईचा पुत्र तिच्यापासून दूर असेल, ती आई कुशलतेने कशी राहू शकेल? हे आपण काय बोलताय महाराणी? आपला पुत्र आपल्यापासून दूर कुठे झालाय? तो तर एका दूरच्या यात्रेवर गेलाय. माहित नाही ही यात्रा कधी समाप्त होईल देवधर बाबा. ज्या पुत्राला इतकी वर्ष आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं होतं, त्याच्याशिवाय एक एक क्षणही शतकांहून अधिक वाटतोय. महाराणी, पुत्राचा विरह तर तुम्हाला सहन करावाच लागेल. कारण भाग्य विधात्याचाच हा लेख आहे, जो मिटवता नाही येत. मला कळतंय बाबा, या आईचं हृदय मान्य नाही करत. माहित नाही त्या भयंकर जंगलामध्ये माझा वनराज कोणत्या अवस्थेत असेल. मागच्या काही दिवसांपासून मनात भलते सलते विचार येत आहेत. जर एखादा शत्रू किंवा भयंकर जंगली जनावर माझ्या वनराजवर आक्रमण न करो, हेच विचार करून करून बाबा आमची झोप उडून गेलीये. हो, चिंता करून काहीच घडणार नाही महाराणी.
व्यर्थ चिंता करण्याने तुम्ही स्वतःला निर्बल बनवत आहात. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की वनराज अगणित शक्तींचा धनी आहे. त्याला कोणताच जंगली पशु किंवा शत्रू इजा नाही पोहोचवू शकत. हो, भलेही तो घरातून बाहेर घनघोर वनांमध्ये का गेलेला असेना, परंतु आपली ममता आणि ईश्वराचा आशीर्वाद सदैव त्याच्या सोबत आहे. आपण निश्चिंत राहावं. बाबा, तुमच्या शब्दांनी मनाचं सांत्वन होतंय, परंतु शंकेचं निरसन नाही होत. बाबा, मला भय आहे भानू प्रताप वनराजला मारण्याचा प्रयत्न अवश्य करेल, आणि या शंकेचं निवारण करायला मला आपल्याला भेटायचं होतं. भले तुमचा सावत्र पुत्र भानू प्रतापने आपलं डोकं आपटून आपटून आपले प्राण जरी दिले तरीही तो वनराजला हानी नाही पोचवू शकत. महाराणी, हे मीच नाही, याचा पुरावा स्वयं आचार्य रुद्रनाथांनी दिलाय. पुरावा आचार्य रुद्रनाथांनी दिलाय? मी काही समजले नाही. महाराणी, मी आपल्याला समजावतो. अलकापुरीच्या राजमहालात आपल्या आणि वनराजच्या विरुद्ध जी षडयंत्र रचली जातात, माझे गुप्तहेर त्याची सूचना मला येऊन देतात, आणि त्याच गुप्तचरांनी सांगितलं आहे की आचार्य रुद्रनाथांनी युवराज भानुप्रतापला हे सांगितलंय की वनराजला समाप्त करणं तर दूर, तो त्याला स्पर्शही नाही करू शकत. त्याचा अंत आणि तुझ्या हातून 100 जन्म घेऊनही तू त्याचा अंत नाही करू शकत. त्याच्या ज्या शक्ती आहेत त्याच्याशी जोही टक्कर घेतो त्या त्याचा विनाश करतात. तो प्रत्येक शक्तीने परिपूर्ण आहे. ही गोष्ट आचार्य रुद्रनाथांनी स्वतः सांगितली? होय महाराणी. जेव्हा आचार्य रुद्रनाथांसारखा महाशक्तिशाली या गोष्टीचा स्वीकार करू शकतो, तर तुम्हाला व्यर्थ चिंता करण्याची काय आवश्यकता आहे? तुमच्या आणि वनराजच्या जिवंत असण्याचं सत्य सांगून आचार्य रुद्रनाथांनी युवराज भानुप्रतापचे डोळे उघडले, आणि जेव्हा भानुप्रतापने परत वनराजला समाप्त करायचा निर्णय घेतला तेव्हा आचार्य रुद्रनाथांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं की तो दानवी शक्तींनी परिपूर्ण वनराजचं काहीच वाकड करू शकत नाही. महाराणी, आचार्य रुद्रनाथांनी भानुप्रतापला सांगितलं की अलकापुरी राज्यापासून 100 कोस दूरवर एक गाव आहे, माधवगड. तिथे जाण्याने त्याच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन आणि तुझ्या भावाचा जिवंत असण्याचा पुरावाही. जाऊन स्वतः आपल्या डोळ्यांनी पहा. इथून दक्षिण दिशेला 100 कोस दूरवर एक गाव आहे, माधवगड. तिथे एक पुरातन मंदिर आहे. त्या पुरातन मंदिरात तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. दगडात कोरलेल्या प्रतिमा तुला पूर्ण 21 वर्षांची गाथा सांगतील. जेव्हा भानुप्रताप पुरातन मंदिर असणाऱ्या माधवगडाला पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं चक्रवर्ती दानव सम्राट राजकुमार अलकापुरी, जन्म संवत 1676. अमावस्येच्या रात्री अलकापुरीमध्ये होईल. तथा 21 वर्षाच्या आयुनंतर एका विचित्र प्राण्यात परावर्तित होईल आणि आपल्या मायावी शक्तींद्वारे विनाशकारी सिद्ध होईल. चक्रवर्ती दानव सम्राट राजकुमार अलकापुरी म्हणजेच माझा सावत्र भाऊ. हे कसा संभव असू शकतं? संभव आहे युवराज, आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तरही. आचार्य महाराज, आपण? हो, मी. युवराज, कोणत्याही भ्रमात आणि शंकेत राहण्याची गरज नाही.
हे जे तू आता पाहिलंस आणि वाचलंस हेच परम सत्य आहे. आणि आजच्या बनवलेल्या प्रतिमा नाही आहेत, नाही हा आजचा लिहिलेला लेख. 200 वर्ष पूर्व असुर सम्राटाने मानव आणि मानवतेविरुद्ध आपलं हस्ताक्षर मुद्रित केलं होतं. हा तुझा भाऊ मानवाच्या रूपात एक दानव आहे. जर हे सत्य आहे हेच सत्य आहे. तर या सत्याचा अंत व्हायला हवा आचार्य महाराज. अवश्य व्हायला हवा. परंतु आता याला समाप्त करणं इतकं सोपं नाहीये जितकं तू समजतोयस. भानू प्रताप साठी कोणतंही लक्ष्य संभव नाही. तू विसरतोयस भानुप्रताप. याला समाप्त करण्याचा प्रयत्न तू 21 वर्षांपूर्वीही केला होतास, परंतु परिणाम काहीही नाही झाला. ज्या रूपाला तुला वाटलं तू तुडवलंस, धुळीला मिळवलंस, ते आजही जिवंत आहे. आणि आता ते रोप वाढून एक महान वृक्ष झाला आहे ज्याला तू उपटू नाही शकत. उपटू नाही शकत, पण मुळापासून कापू तर शकतो. आणि हे सत्य आहे महाराणी. शतकांपूर्वी वनराजचं भाग्य लिहिलं गेलं होतं. आता तुम्हाला चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. आता तरी तुमची खात्री पटली ना की वनराजला भानुप्रतापासून काहीच धोका नाहीये. वनराजला भानुप्रतापासून कसला धोका नाही हे ऐकून माझ्या मनावरचं ओझं दूर झालं. ठीक आहे बाबा, आता आज्ञा द्या. जशी आपली इच्छा. परंतु महाराणी, जाण्या अगोदर माझी आपल्याला एक विनंती आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण माझी विनंती अवश्य मान्य कराल. विनंती नाही बाबा, आपण आदेश द्यावा जो मी कधीच मोडणार नाही. महाराणी, वनराजच्या जाण्याने तुम्ही अगदी एकट्या पडला आहात. म्हणून कस्तुरी दररोज तुमच्या सेवेत भोजन घेऊन उपस्थित राहील. तिच्या या छोट्याशा सेवेचा आपण स्वीकार करावा. परंतु बाबा मी हे पहा, आपल्याला अधिक विचार करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. तुम्ही तसं वचन दिलंय. ठीक आहे, जशी आपली इच्छा. आता मला आज्ञा द्या बाबा. प्रणाम. सौभाग्यवती भव. अरे, महाराणी पद्मावती एकट्या. कुंदन, तुला यापेक्षा योग्य संधी नाही मिळणार. महाराणी, महाराणींना कुंदनचा शतशः प्रणाम. अरे कुंदन, खूप दिवसांनी दिसलास तू. कित्येक दिवसांपासून तुम्हीच दिसत नाही महाराणी. आम्ही तर आपल्याच आश्रयावर या गावात आहोत, परंतु अलीकडे ना तुम्ही आमच्या दृष्टीस पडता नाही युवराज. या सेवकासाठी काही कार्य असेल तर आज्ञा असावी. आभारी आहे कुंदन, परंतु माझी चिंता करण्याची तुला काही आवश्यकता नाही. अहो महाराणी, कशी चिंता वाटणार नाही? तुम्ही माझ्या महाराणी आहात. जर मी तुमची चिंता नाही करणार तर कुणाची चिंता करणार? जिभेला लगाम घाल कुंदन. मी केवळ तुझीच नाही, पूर्ण गावाची महाराणी आहे. अरे, माझंही हेच तर तात्पर्य होतं महाराणी. उलट मी तर हा विचार करत होतो की फक्त हे गावच नाही तर या जगातील प्रत्येकाने तुम्हाला महाराणी म्हणायला हवं. तुमच्या सन्मानात माझाही सन्मान आहे. परंतु महाराणी, तुम्ही मला एवढंच सांगा की इतक्या सकाळी तुम्ही कुठून आला आहात? तू मला विचारणारा कोण आहेस? अहो महाराणी, तुम्ही तर क्रोधित झालात. मी तर तुमच्या सेवेच्या उद्देशानेच तुम्हाला विचारत होतो. मी स्वतः माझी काळजी घ्यायला सक्षम आहे. तुला माझी सेवा करण्याची काही आवश्यकता नाही. आणि जर असेलच तर त्यासाठी माझा पुत्र वनराज तत्पर आहे. ते तर ठीक आहे महाराणी, परंतु युवराज आहेत कुठे? आम्ही कित्येक दिवसात त्यांचं दर्शन नाही घेतलं. तुला युवराजांची इतकी चिंता का वाटते? केवळ मी नाही, संपूर्ण गाव युवराजच्या चिंतेत मग्न आहे महाराणी.
आणि साऱ्या गावात एकच चर्चा चालू आहे. आणि ती चर्चा ही आहे की अचानक युवराज कुठे निघून गेले. युवराज नगरामध्ये गेलेत. जाऊन सांग साऱ्या गावकऱ्यांना. ते तर मी सांगेनच महाराणी. युवराज नगरात का गेले आहेत हे जर तुम्ही मला सांगितलं तर माझ्यासोबत गावकऱ्यांना सुद्धा शांत झोप लागली असती. हे सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. परंतु युवराजच्या अनुपस्थितीत कोणतंही संकट तुमच्या घराचे द्वार वाजवेल तेव्हा तुम्ही या कुंदनची आठवण काढा. आणि खात्री देतो की तुमच्या एका हाकेने आपला हा सेवक अर्ध्या रात्री एका पायावर धावत येईल. आभारी आहे. जरी माझ्यावर काही आपत्ती आलीच तर तुझ्या सहाय्यतेची मला गरज पडणार नाही. राज्य तर हाती नाही राहिलं परंतु अभिमान अजूनही शिल्लक आहे महाराणीमध्ये. बघतोच कुंदन पासून स्वतःला कोठवर वाचवतायत महाराणी. जय रघुनंदन. कुंदनची हिंमत इतकी वाढलीये की तो आज माझ्याशी उद्धटपणा करतोय. महाराणी, या कुंदनचं तर काही ना काही करावंच लागेल. तरुण पुत्री असताना हे असं वागणं. कुंदन, हे कसलं दुस्साहस आहे. महाराणीचा रस्ता अडवण्याची तुझी हिंमतच कशी झाली. महाराणी, जर तुम्ही महालात राहत असता तर या कुंदनने तुमचा रस्ता कधीच अडवला नसता. परंतु काय करू, या जंगलात तुम्हाला एकाकी भटकतानाही मी पाहू शकत नाही ना, म्हणून सोबत करायला आलो. मला तुझ्या सोबतीची काही आवश्यकता नाहीये. माझी मदत करायला माझा पुत्र आहे, भाऊ आहे माझा. परंतु पती नाही आहे ना, आणि मी ही कमतरता भरून काढायला सक्षम आहे महाराणी. तुम्ही फक्त एकदा माझा हात हाती घ्या महाराणी. अजूनही तुम्ही तरुणी आहात महाराणी, आणि आपल्या या यौवनाला असाच समाप्त नका करू. धरा माझा हात, ईश्वराची शपथ. एकदा हा हात धरल्यावर जीवनभर सोडणार नाही महाराणी मी. आणि कुणालाही या कानाचं त्या कानाला कळणार सुद्धा नाही. धरा ना माझा हात. जर तुम्हाला लाज वाटतेय तर मी तुमचा हात धरतो. सोड माझा हात. बाबा, बाबा, काय झालं? बाबा, तुम्हाला महाराणीने कांचीलात का मारली? काय माहित बाळा, मी तर महाराणींची कुशलता विचारली आणि त्यांनी मला कांचीलात लगावली हेच सांगणारेस ना तुझ्या पुत्रीला. आणि तिला हेही सांग की मी तुझ्यावर हात का उचलला. काळत उचलला मला काय माहित महाराणी. मी तर स्वतः आश्चर्यचकित झालो की मी असा काय अपराध केलाय की यावर मला मार खावा लागला. हे तुम्ही योग्य नाही केलं महाराणी. आम्ही गावकरी तुमचा महाराणी म्हणून किती सन्मान करतो आणि तुम्ही आम्हालाच अपमानित करताय. मी कुणालाही अपमानित नाही केलंय चंदा. तुझ्या पित्याने माझ्याशी गैरव्यवहार केला म्हणून मी माझा क्रोध थांबवू शकले नाही. त्यांनी माझा हात धरला होता. राम 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 राम. हे कसलं लांछन लावतंय माझ्यासारख्या गरीबावर महाराणी. असं नका करू.
ईश्वर साक्षी आहे, मी आपल्या पत्नीशिवाय कुठे दुसऱ्या स्त्रीकडे कधी पाहिलंही नाहीये. हे ईश्वर आहे, ऐकून घेण्याआधी या पापी जगातून मला उचलून काढलेलं नाही. आता मी जगून काय करू? तुम्ही रडू नका बाबा. मला माहितीये की महाराणी असत्य बोलतायत. नाही चंदा, हे सत्य आहे. जर हे सत्य आहे तर आज तुम्ही माझ्याशी असत्य का बोललात? आज तुम्ही मंदिरात गेला नव्हता तरीही तुम्ही माझ्याशी खोटं बोललात की तुम्ही मंदिरात जाताय. बोला ना, आता तुम्ही गप्प का उभ्या? तुम्ही माझ्याशी खोटं बोलला होतात ना? हो हो, मी खोटं सांगितलं होतं तुला. मग तुम्ही जो माझ्या पित्यावर गलिच्छ आरोप करताय तो मी सत्य कसा मानू? तुमचं मान झुकून उभं राहणंच तुमच्या असत्याची स्वीकृती आहे महाराणी. आम्ही गावकरी तुमचा सन्मान करत होतो. जर तुम्ही अशाच वागत राहिलात तर या गावातून तुम्हाला सन्मानच काय, धिक्कारही नाही मिळणार. चला बाबा. ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्र